नमस्कार मित्रांनो, अग्निदिव्य नॉलेज एक्सप्रेस या माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करतो. आपण जे काही टॉपिक आपण नवीन नवीन टॉपिक घेत असतो त्याच्यामध्ये असे टॉपिक मी सहसा जास्त घेत असतो ज्याच्यामध्ये तुम्हाला विचार करायला भाग पडलं पाहिजे. किंवा एखाद्या गोष्टी ज्या असतात ना खूप सुंदर टेक्निक असतात ज्याच्यामध्ये काहीतरी नवीन शिकण्यासारखं असते मानवाला. म्हणजे आपल्याला जे काही आपण सायन्स मध्ये मित्रांनो नुसता रट्टा मारण्यामध्ये सायन्स नसते, हे एक पहिलं डोक्यात लक्षात. मग तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करा, 10वीचा अभ्यास करा, 12वीचा अभ्यास करा, अप्लिकेशन जेव्हा तुम्ही शिकता ना त्या टॉपिकवरचं अप्लिकेशन म्हणजे अप्लाइड सायन्स जेव्हा शिकता ना त्यावेळेस तुम्हाला त्या टॉपिकचं किती महत्व आहे, किती आयुष्यामध्ये किती महत्व आहे हे नसतं तर आज काय झालं असतं किंवा आहे तर काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या काही क्युरिओसिटी निर्माण करत असतात ना ते टॉपिक शिकण्यामध्ये मजा असते. आणि त्याच्यामध्ये जेव्हा सायन्स शिकताना तेव्हा तुमचा बेसिक पूर्ण क्लिअर करत असतो मी किंवा क्लिअर होत असते. लक्षात ठेवा. तर आज आपल्याला जो काही टॉपिक शिकायचा तो आहे क्लोनिंग. कोणता आहे? क्लोनिंग. क्लोनिंग म्हणजे तुम्हाला एक साध्या भाषेत सांगू का, जसा मी आहे का सायंटिस्टना वाटलं की म्हणजे माझ्यासारखा दुसरा एखादा हुबेहूब ज्याच्यामध्ये एकही पर्सेंट काही फरक नसणार नाही, म्हणजे तो जो दिसणारा समोरचा तयार होणारा जो काही तयार करणारा जो प्राणी आहे किंवा म्हणजे तो माणूस आहे तो नेमका माझ्यासारखा दिसणार आहे. माझ्यासारखा हात पाय असतील, माझ्यासारखं सगळं असेल, माझ्यासारखं तोंड असेल, माझ्यासारखा चेहरा असेल, प्रत्येक गोष्ट माझ्यासारखी त्या माणसात बनवणे किंवा तो माणूस तसा बनवणे माझ्यापासून त्याला क्लोनिंग म्हणायचं. म्हणजे क्लोनिंग मध्ये असा एखादा हुबेहूब व्यक्ती तयार करायचा असतो. व्यक्तीच नाही, तुम्ही कोणती गोष्ट तयार करू शकता. तर मी ते तुम्हाला काय तयार करू शकता आणि काय नाही आणि ते कसं तयार केलं जातं ते तुम्हाला मी वन बाय वन सांगण्याचा काय करतो, प्रयत्न करतो. आता लक्षात ठेवा मित्रांनो, क्लोनिंग शिकण्याच्या आधी तुम्हाला एक गोष्ट माहित पाहिजे का जे काही रिप्रोडक्शन असतं, रिप्रोडक्शन म्हणजे प्रजनन. मराठीमध्ये मी दोन्ही लँग्वेज मध्ये जवळपास बोलण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो, ठीक आहे. रिप्रोडक्शन कोणता आहे? रिप्रोडक्शन. हा रिप्रोडक्शन याला मराठीमध्ये प्रजनन म्हणतात. हे प्रजनन किंवा रिप्रोडक्शन दोन टाईपचं असतं, ज्याला असेक्सुअल रिप्रोडक्शन म्हणायचं, असेक्सुअल रिप्रोडक्शन म्हणायचं आणि एक दुसरा काय असतं, सेक्सुअल रिप्रोडक्शन म्हणायचं. सेक्सुअल रिप्रोडक्शन आणि असेक्सुअल याचा डिफरन्स मी पुढच्या व्हिडिओमध्ये जवळपास सांगण्याचा प्रयत्न करतो. सध्या तुम्ही फक्त सेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये समजून घ्या. आपल्याला शिकायचं आहे क्लोनिंग मित्रांनो. आता तुम्हाला तेच सांगितलं मी, ज्या वेळेस विज्ञानाचं कोणत्या सायन्सचं एक टॉपिक शिकला जातो तर त्यावेळेस तो फक्त एक टॉपिक शिकला नाही जात, त्याच्या आजूबाजूचा जो काही एरिया आहे ना तो पूर्ण तो टॉपिक कव्हर करत असतो. हे तुमच्यामध्ये टेंडन्सी पाहिजे, कारण त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टी इन्व्हॉल्व्ह होत आहेत, कोणत्या नवीन गोष्टी शिकायला भेटत आहेत, कोणत्या गोष्टीचा को रिलेशन त्याच्यामध्ये लावायला भेटतंय आपल्याला, त्या गोष्टी जर तुम्ही बघता ना तर तुम्ही व्हिडिओ मी जेव्हा आता शिकवतोय तेव्हा बघा तुम्हाला मी कोणत्या कोणत्या टॉपिक आहे आपलं फक्त क्लोनिंग, पण त्याच्यामध्ये तुम्हाला सेक्सुअल रिप्रोडक्शन, असेक्सुअल रिप्रोडक्शन, सोमॅटिक सेल, एक सेल, झायगोट, स्टेम सेल, प्रत्येक गोष्ट तुम्हाला समजून सांगणार आहे. त्याच्या फक्त तुम्ही क्लोनिंग पुरतं मर्यादित ठेवू नका हा व्हिडिओ. बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला याच्यामधून काय करण्याचं भेटणार आहे. बघा मित्रांनो, आता रिप्रोडक्शन असतं एक असेक्सुअल रिप्रोडक्शन असतं आणि दुसरं असतं सेक्सुअल रिप्रोडक्शन. आता मला तुम्हाला शिकवायचं आहे क्लोनिंग, पण मी तुम्हाला पहिले सेक्सुअल रिप्रोडक्शन काय असते ते भानगड सांगतो. सेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये काय असतं मित्रांनो, एक मेल असतं आणि एक फिमेल असतं, बरोबर. हे एवढं बेसिक प्रत्येकाला माहित आहे, मला माहित आहे. एक मेल असतं, एक फिमेल असतं. ह्या मेलकडे म्हणजे जो माणूस असतो त्याच्याकडे एक सेल असते, त्या सेलचं नाव आहे स्पर्म सेल. कोणती असतं? स्पर्म सेल. आणि एक म्हणजे शुक्राणू सेल असते. आणि ही जे फिमेल असतं यांच्याकडे एक कोणती सेल असते, जे सेल असते त्याचं नाव असतं एक सेल. तर ज्या वेळेस सेक्सुअल रिप्रोडक्शन होतं त्यावेळेस हे स्पर्म सेल आणि एक सेल एकत्र येऊन जो तयार केला जातो तो तयार केलेला काय असतो मित्रांनो? झायगोट असतो. काय असतो? झायगोट असतो. आणि या झायगोट पासून एक नवीन काय केलं जातं? जीव तयार केलं जातं. काय केलं जातं? जीव तयार केलं जातं. बबलू जन्माला येते. कोण येते? बबलू. मग तुम्ही ऑब्झर्व केलं असेल, ज्या वेळेस एखाद्याच्या घरी नवीन बाळ जन्माला येतं, ते मुलगी असेल किंवा मुलगा असेल, मग त्यावेळेस तुमच्या घरी पाहुणे येतात बघायला त्या लहान बाळांना, ठीक आहे. तर त्यावेळेस ते काय म्हणत असतात माहित आहे का? हे लहान दादू आहे म्हणते पोरग, हे आपल्या बापासारखं दिसते. म्हणजे ते जवळपास आपलं कधी कधी म्हणते ते आपल्या आईसारखं दिसतं. नाही, जवळपास दोघं सारखं दिसतं. हे असं काय बरं म्हणताय? त्यांना एवढा महाभारत माहिती असतं का? नाही. पण मग ते कोणत्या कॉन्फिडन्सच्या भरोशावर म्हणतात का हे पोरग बापासारखं दिसतं किंवा मायासारखं दिसतं? हे नाही दिसलं तर जरा कन्फ्युजन होते. मग हे पोरग बापाचं सारखंही नाही ना मायासारखं नाही, तिसरं आलं कुठून, असं विचार करतात लोक, ठीक आहे. त्याच्यामुळे हे सामाजिक लक्षात ठेवा. पण ज्या वेळेस मेलचा स्पर्म सेल आणि फिमेलचा एक सेल कंबाईन होऊन झायगोट तयार होतो, त्यापासून नवीन बाळ जन्माला येतं. मग त्या बाळामध्ये एक तर जवळपास आपल्या बापाचे कॅरेक्टर असतात, म्हणजे वडिलाचे कॅरेक्टर असतात किंवा
आपल्या आईचे कॅरेक्टर असतात जवळपास, आणि त्या दोनाच्या कॅरेक्टरच्या मिक्सिंग मधून जो जीव तयार होतो नवीन, तो काय असतो, म्हणजे तो नवीन एक नवीन जीव तयार होतो. मग हे असं घडलं, त्याच्या मागे फायदा काय झाला, तर ज्या वेळेस मेल मध्ये काहीतरी कॅरेक्टर होते, फिमेल मध्ये काहीतरी नवीन कॅरेक्टर होते, ह्या दोन कॅरेक्टरचं जेव्हा मिक्सिंग झालं तेव्हा तो तिसरा कॅरेक्टर झाला. हा हा यांच्यापेक्षा जास्त बदमाश होणार आहे. असं म्हणजे यांच्यामध्ये काहीतरी चांगली क्वालिटी होती, मम्मीमध्ये चांगली क्वालिटी होती, त्या पोरगात त्यांच्यापेक्षा डबल क्वालिटीचा कधी कधी तयार होते. कधी कधी वडील तेवढे काही फारसे म्हणजे हे नसतात, मॅच्युअर म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, त्याला एक शब्द आहे, मला आठवत नाही. हा, आणि ते सहसा त्याच्यापेक्षा जास्त हुशार पोरगा होते, त्या बापापेक्षा पोरगा हुशार म्हणतात ते तसं होऊन जाते. हे कशामुळे घडतं मित्रांनो, तर हे जेनेटिक डिफरन्स, म्हणजे जेनेटिक काहीतरी नवीन येतं, म्हणजे जे काही मेल आणि फिमेलच्या जीन मधून ते तयार झालं ना, त्या जीन मधून जे काही जीन आहेत ना त्या जीन मधून नवीन कॅरेक्टर तयार झालेले असतात. सेक्शुअल रिप्रोडक्शन ह्याचाच, सेक्शुअल रिप्रोडक्शन हाच मोठा सर्वात फायदा आहे, की आधीच्या जीन पासून नवीन जीन जेव्हा, म्हणजे आधीच्या जीन पासून जेव्हा एखादा नवीन जीव तयार होतो, त्याच्यामध्ये काहीतरी स्पेशल कॅरेक्टर येत असतात. आजपर्यंत माणूस या पृथ्वी तलावावर जिवंत का बरं आहे, त्याच्या मागचा फक्त रिझन हे आहे मित्रांनो, सेक्शुअल रिप्रोडक्शन. कारण सेक्शुअल रिप्रोडक्शन मुळे तुमच्या कॅरेक्टरमध्ये काय येत असते, नवीन नवीन चेंजेस येत असतात. म्हणजे त्याला जेनेटिक व्हेरिएशन म्हणतात सायन्सच्या भाषेमध्ये. ज्या वेळेस तुमच्या जीन मध्ये नवीन नवीन व्हेरिएशन घडत असतात ना, त्यावेळेस नवीन नवीन जीव तयार होत असतो, आणि त्याच्यामध्ये स्पेशल कॅरेक्टर. माणूस आज एवढा हुशार काय माहिती आहे का, सेक्शुअल रिप्रोडक्शन मुळे. हे जर नसतं तर आज माणूस कदाचित नामशेष झाला असता, जसा तो डायनासोर झाला. पण आपलं तसं नाही आहे का, कारण आपल्यामध्ये जेनेटिक काय असतं मित्रांनो, जेनेटिक व्हेरिएशन येत असतात. ज्या वेळेस एका जनरेशन कडून दुसऱ्या जनरेशन कडे जीनचं काय होत असतं, ट्रान्सफर होत असते, म्हणजे कॅरेक्टरचं ट्रान्सफर होत असते. त्या ट्रान्सफरच्या वेळेस जेनेटिक व्हेरिएशन येत असतात. म्हणून हा जो आपला तयार झालेला हा आमचा बेबी आहे, एक मेल सारखा असतो किंवा फिमेल सारखा असतो, किंवा यांच्या दोघांमधून काहीतरी नवीन कॅरेक्टर त्याच्यामध्ये काय दिसत असतात. हे झालं मित्रांनो सेक्शुअल रिप्रोडक्शन. आता याचा वापर करून तुम्हाला सांगणार आहे मी क्लोनिंग. काय सांगणार आहे मित्रांनो, क्लोनिंग सांगणार आहे. लक्षात ठेवा, सायन्स खूप इंटरेस्टिंग आहे मित्रांनो, ते फक्त शिकता आलं पाहिजे. आता बघा क्लोनिंग. आता क्लोनिंग करत असताना आपल्याला दोन सेलचं काम पडणार आहे. एक म्हणजे सोमॅटिक सेल आणि दुसरा आहे एक सेल, बरोबर आहे. आता जवळपास माझ्यासारखाच माणूस तयार करायचा आहे असं समजून घ्या. हे माझी सोमॅटिक सेल आहे आणि एक सेल आहे. आता सोमॅटिक सेल काय भानगड आहे हे तुम्हाला सांगतो. सोमॅटिक सेल दोन्ही टाईपचे, मेल मध्ये फिमेल मध्ये पण असतात. आता हे माझी एक सोमॅटिक सेल आहे आणि हे एक सेल आहे, हे फिमेल आहे, बरोबर आहे. आता बघा, सोमॅटिक सेल म्हणजे काय असतं, जवळपास तुम्हाला साध्या भाषेत सांगायचं झालं, जी सेल सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये पार्टिसिपेट करत नाही ती म्हणजे सोमॅटिक सेल. मी मग अशी काय सांगितलं, एक स्पर्म सेल होता आणि एक सेल होता. फक्त हे दोनच सेल जे आहेत ना, हे सेक्स सेल आहेत, सेक्स सेल. आणि ज्या उरलेल्या बाकी तुमच्या बॉडीमध्ये सगळे सेल असतात ना, ते सोमॅटिक सेल असतात. जवळपास असं म्हणायचं की ज्या वेळेस सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये ज्या सेल भाग घेतात, त्या सेल सोडून जे दुसरे सेल असतात त्याला सोमॅटिक सेल म्हणायचं. मग हे जवळपास बॉडी सेल असतात. आता सपोज हे मी आहे, सपोज माझ्यासारखा दुसरा माणूस तयार करायचा आहे, आपल्याला क्लोन तयार करायचा आहे ना मित्रांनो. क्लोन म्हणजे माझ्यासारखं हुबेहूब व्यक्ती तयार करायचं आहे. मग एक सायंटिस्टने काय केलं, माझ्या हा स्किन आहे, स्किन घ्या, कोणताही घ्या, माझ्या चेहऱ्यातून घ्या, माझ्या तोंडातून घ्या, कोणतंही एक सेल घ्यायचं, एक सेलचा काय करायचं, तुकडा घ्यायचा, म्हणजे एक सेल घ्यायचं. ही झाली सेल. पण कोणती सेल आहे, सोमॅटिक. सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये पार्टिसिपेट करणारी आहे का, ही नाही. हे सोमॅटिक सेल आहे, म्हणजे बॉडी सेल आहे. या सोमॅटिक सेलचा वापर माणसाच्या बॉडीमध्ये, मित्रांनो सांगू का, याचा फायदा काय असतो. आता तुमचं शरीर भाजून गेलं किंवा काहीतरी जखम झाली, त्या जखम झाल्यानंतर पुन्हा नवीन तो जो अवयव आहे तो जसं तसा होतं का, कारण सोमॅटिक सेलमध्ये डुप्लिकेशनची पॉवर असते, म्हणून ते तसं जनरेशन होत असतं. हे जे सोमॅटिक सेल आहे याचा आपण एक सेल घेतलं, हे सोमॅटिक सेल. आणि हे फिमेल सेल जो एक सेल आहे, हा एक सेल पण घेतलं. हे फिमेल एक सेल फक्त फिमेल मध्येच असतं बरं का, आणि हे सोमॅटिक सेल दोन्ही मध्ये असतं. तर मी माझं एक सोमॅटिक सेल घेतलं, म्हणजे अदर दॅन सेक्स सेल, आणि एक सेक्स सेल कोणाचं घेतलं, फिमेलचं घेतलं. तर ज्या वेळेस क्लोनिंग केलं जातं त्यावेळेस काय केलं जातं, ज्याचा हुबेहूब तयार करायचा आहे त्या व्यक्तीचे एक सोमॅटिक सेल घेतलं जातं आणि एक दुसरी एक सेल घेऊन फिमेल सेल घेतलं जातं. अशा वेळेस काय केलं जातं, हा जो एक सेल आहे ना, हा एक सेल मधला हा जो न्यूक्लियस आहे, एन म्हणजे न्यूक्लियस, या न्यूक्लियस मध्ये मित्रांनो जी जेनेटिक इन्फॉर्मेशन असते, म्हणजे जीन असते. तर ह्या एक सेल मधला हा जो न्यूक्लियस आहे हा बाहेर काढून ह्या सेलला असं फक्त खाली खोका तयार केलं जातं, म्हणजे हे सेल अशी रिकामी केली जाते. आणि हा जो सोमॅटिक सेल मधला हा जो न्यूक्लियस आहे, हा न्यूक्लियस कुठं टाकलं जातं, याच्यामध्ये टाकलं जातं. म्हणजे या सोमॅटिक सेल मधला न्यूक्लियस या सेलमध्ये टाकलं जातं, आणि या सेल पासून एक सेल तयार केली जाते, तिला म्हणायचं सोमॅटिक सेल. कोणती म्हणायचं, सोमॅटिक नाही, स्टेम सेल. कोणती सेल म्हणायचं,
स्टेम सेल म्हणायचं मित्रांनो. कोणती सेल म्हणायचं? स्टेम सेल. तर आता काय लक्षात ठेवा मित्रांनो, ज्यावेळी तुम्हाला मी सांगितलं होतं का सेक्सुअल रिप्रोडक्शन झाला, मेलचा स्पर्म फिमेलचा एग या दोनचा मिळून एक झायगोट तयार झालं, नवीन बेबी तयार झाला होता. पण ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा त्याच्यामध्ये एक सेलमध्ये न्यूक्लियस होता आणि स्पर्म सेलमध्ये न्यूक्लियस होता. पण ह्याच्यामध्ये मित्रांनो सोमॅटिक सेलमध्येच फक्त न्यूक्लियस आहे. आणि हा जो न्यूक्लियस हा जो यन आहे हा एक सेल मधला होता का? नाही. तो कुठला होता? हा सोमॅटिक सेल मधला होता. म्हणजे ह्या यन मध्ये असणारी जी काही इन्फॉर्मेशन होती ती कोणाची होती? फक्त माझी होती, माझ्या जेनेटिक मटेरियलची आहे याच्यामध्ये. मग याच्यापासून जी सेल तयार झाली ती सोमॅटिक सेल तयार झाली. याच्यामध्ये तयार होणारे जे काही कॅरेक्टर असतील ते सेल असतील ते कोणाच्या इन्फॉर्मेशन सारखे आहे? माझ्या. मग ह्या सेलमध्ये एवढी खतरनाक पॉवर असते मित्रांनो, ही जी स्टेम सेल असते त्या स्टेम सेल पासून तुम्ही कोणतीही गोष्ट जवळपास बनवू शकता, कोणतीही. ह्या सेलला प्लुरोपोटॅन्सी सेल म्हणतात, पोटॅन्सी सेल म्हणत असतात. म्हणजे या सेल पासून तुम्ही आता ह्या विचार केलं की स्टेम सेल पासून आपल्याला दुसरा जीव तयार करायचा आहे, याच्यापासून तुम्ही जवळपास माझ्यासारखा दुसरा एक माणूस काय करायचा? क्लोनिंगच्या माध्यमातून तयार करत असता मित्रांनो. आता आणि ह्याच्यापासून तयार करत असता हे सगळं काय असतं प्रोसेस मित्रांनो? क्लोनिंग असते. क्लोनिंग मध्ये स्पर्मचा वापर केला जात नाही. सेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये स्पर्मचा वापर केला जातं, पण क्लोनिंग मध्ये कशाचा वापर केला जाते? फक्त सोमॅटिक सेल आणि एक सेलचा स्पर्म. विदाऊट स्पर्म क्लोनिंग करता येतं. आणि याच्यामध्ये अजून एक दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे ह्या स्टेम सेलचा वापर करून मेडिकल ट्रीटमेंट मध्ये खूप सारे युजेस असतात मित्रांनो. आता लक्षात ठेवा कोणते युजेस असतात. आता सपोज माझं ऍक्सिडेंट झालं किंवा माझं काहीतरी लिव्हर खराब झालं, तर मग माझा आता लिव्हर मला बसवायचं आहे. माझा लिव्हर बसवण्यासाठी माझा लिव्हर माझ्या जवळपास सेल पासून बनलेला व्हायला पाहिजे. अशा वेळेस लिव्हर बनवताना माझा असा क्लोनिंग तयार केलं जातं आणि त्या क्लोनिंगचा स्टेम सेल तयार केला जातो. आणि ह्या स्टेम सेलला प्रॉपर ट्रीटमेंट देऊन या सेल पासून लिव्हर तयार केलं जातं. मित्रांनो तुम्ही या सेल पासून तुमच्या बॉडीचा कोणताही पार्ट बनवू शकता. त्याच्यापासून हात बनवू शकता, पाय बनवू शकता, लिव्हर बनवू शकता, किडनी बनवू शकता, आरबीसी बनवू शकता, कोणतेही बनवू शकता. मी सांगितलं का तुमच्या जवळपास 222 प्रकारचे सेल असतात. त्या प्रत्येक तुमच्या बॉडीमधल्या सेल ह्या एकाच सेल पासून बनलेल्या असतात. ह्या सेलमध्ये एवढी खतरनाक पॉवर असते. ही सेल तुम्हाला काही बी बनवता येते. आपल्या जो बॉडीमधले जे काही पार्ट आहेत ना ह्याच्यामध्ये. तर ज्या वेळेस ऍक्सिडेंट झालेलं असतं किंवा काहीतरी रक्तामध्ये डिफिशियन्सी म्हणजे आरबीसी कमी असतात त्याच्यापासून आरबीसी बनवून त्या माणसामध्ये टाकलं जातं किंवा त्या पेशंटमध्ये टाकलं जातं. असे खूप सारे मेडिकल ट्रीटमेंटसाठी या क्लोनिंगचा काय केलं जातं? वापर केलं जातं. पण सहसा माणसासारखा माणूस याच्यापासून आजपर्यंत जवळपास बनवायला परवानगी नाहीये का? जर विचार करा मित्रांनो, माझ्या सेल पासून माझ्यासारखा एक दुसरा माणूस तयार झाला तर प्रत्येक कॅरेक्टर माझे असतील का नाही त्याच्यामध्ये? मग जवळपास याच्याने काय होते? क्राईम रेट वाढून जाते. आता सपोज मी घरी आहे, तो जाऊन बाहेर कोणाचा तरी मर्डर करून आला, पोलीसवाले येतील मला पकडून नेतील. मी काहीतरी कांड केलं, मी घरी याव, तो बाहेर हिंडत फिरत आहे, त्याला उचलून घेऊन जातील. त्याच्यामुळे काय होते? जे काही पॉप्युलेशन मध्ये आयडेंटिफिकेशन करता वेळेस प्रॉब्लेम येऊ शकतो किंवा क्राईम रेट वाढू शकतो. आणि दुसरी गोष्ट सर्वात लॉस काय होते माहित आहे का? याच्यामध्ये जेनेटिक काहीतरी व्हेरिएशन भेटत नाही. ऑलरेडी मी होतो, माझ्यासारखाच दुसरा झाला, याच्यापासून तिसरा बनवता येते. म्हणजे यांच्यामध्ये काही नवीन चेंज नाही. मी असं आहे, समोरचा जो तयार झाला तोही तसाच दिसणार आहे, तसाच असणार आहे. मी शिकवतो तोही शिकवायला लागणार आहे. माझे युट्यूबचे व्हिडिओ पाहतील की लोक त्याचे युट्यूबचे व्हिडिओ पाहतील. तो अजून दुसरा छान पण करून आपल्यासारखा दुसरा तयार करेल, मग तो तिसरा युट्यूब चॅनल चालू केलं. म्हणजे एक म्युटेशन म्हणजे व्हेरिएशन काही येत नाहीये. जेनेटिक व्हेरिएशन येण्यासाठी क्लोनिंग कामाचं नसतं. जेनेटिक व्हेरिएशन येण्यासाठी सेक्सुअल रिप्रोडक्शन कामाचं असतं मित्रांनो. म्हणून लक्षात ठेवा, ज्या वेळेस क्लोनिंगचं मेडिकल ट्रीटमेंटमध्ये खूप सारा वापर आहे, पण त्याचे काही तोटे जे कोणते सांगितलं की त्याच्यामध्ये पॉप्युलेशनमध्ये आयडेंटिफिकेशनसाठी त्रास होऊ शकतो, क्राईम रेट वाढू शकतो. त्याच्यामुळे अजूनपर्यंत माणसासारखा माणूस बनवासाठी अजूनपर्यंत तरी सहसा परवानगी दिली जात नाही. पण जगातला पहिला क्लोनिंग जर कोणता विचारला तर तो डॉली शिपचा आहे. म्हणजे हे जी मेंढी आहे, मेंढी, ते फोटो पहा तुम्ही युट्यूब किंवा याच्यावर, तुम्हाला डॉली मेंढी तयार झालेली दिसेल. ते सेम अशाच प्रकारे तयार झाली होती. 5 जुलै 1996 तिचा जन्म झाला. ती जवळपास 2003 पर्यंत जगली. 14 फरवरी जवळपास व्हॅलेंटाईन डे असतो मे. त्याच्यामुळे त्या दिवशी ते डॉली शिप डेड झाली होती, लंग डिसीज झालं होतं तिला. ठीक आहे मित्रांनो, तर आशा करतो तुम्हाला सेक्सुअल रिप्रोडक्शन समजलं असणार, क्लोनिंग समजलं असणार, स्टोमॅटिक सेल समजलं असणार, एक सेल समजलं असणार, स्टेम सेल समजलं असणार. या सगळ्या गोष्टीचा तुम्ही चांगला अभ्यास करा, काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा, काहीतरी नवीन नवीन गोष्टी तुम्ही मला सांगा, मी तुम्हाला सांगतो. असंच अभ्यास करत राहा, स्वतःची काळजी घ्या. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करा. धन्यवाद.